मुस्लिमांविरोध बोलला आणि देवेंद्र कोठे याच्यावर लागला पोलिसांचा डंडा। जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल। तुमची आमची जबाबदारी नाही आहे काय होण्याची? होणार ना सगळेजण तुम्ही एक सांगा मला जबाबदारी ना। एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे। मुसलमानांनी निर्गुण हत्या केली। हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे। आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे। नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील, जवळपास 50,000 बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे। उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे। जिहादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात। त्या जिहादी लांड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराजवाला मैदानावर मतांसाठी मुस्लिम विरोधी भावना निर्माण केल्याने देवेंद्र कोठेवर गुन्हा दाखल झाला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्या सभेत देवेंद्र कोठे याचे भाषण झाले होते। त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते। माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात समाजसेवक मुस्ताक महबूब शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। 1 मे रोजी घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी देवेंद्र कोठे यांच्यावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला होता। या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोठे यांनी हे धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते। देवेंद्र कोठे हे सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते महेश कोठे यांची पुतणे आहेत। ते माजी नगरसेवक आहेत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र कोठे यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्याचवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात आक्रमक प्रचार केला होता। या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।